सुमारे 450 ते 500 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं. तिथं अधिकारी सैनिकांची घरं होती, चर्चेस होती, हॉस्पिटल होती, बाजारपेठ होतं, न्यायालय होतं, इतकंच काय नगरपालिकाही होती. तिथं रस्ते होते, तिथं हॉटेल्स होती आणि सांडपाण्याची व्यवस्थाही होती. असं तुम्हाला सांगितलं तर हे तुम्हाला खरं वाटतंय का? पण खरंच महाराष्ट्रात मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावरती असं शहर होतं. उंच इमारती आणि वर्दळीनं भरलेलं हे शहर वसईच्या किल्ल्यात होतं. याच किल्ल्याची माहिती आपण किल्ल्यांची गोष्ट या मालिकेत घेणार आहोत. वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उकडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल. वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच. त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं. हे स्थान पोर्तुगीजांच्या महाराष्ट्रातल्या कोर्लई, चौल सारख्या किल्ल्यांना मिळालेलं नाही. त्यामुळेच वसईच्या दिग्विजयाची माहिती असणं आवश्यक आहे. आता ही वसई आहे कुठं? वसई हे शहर मुंबईपासून उत्तरेला साधारण 50 किलोमीटर अंतरावरती आहे. एकेकाळी ठाणे जिल्ह्यात असणारं हे शहर आता पालघर जिल्ह्यातलं एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्याला ब्रिटिश काळात बॅसिन किंवा बेसिन अशा नावाने ओळखलं जात होतं. पोर्तुगीजांच्या भारतातील उत्तरेतील प्रांताचं नाव प्रोविन्सिया दो नॉर्टे असं होतं. यामध्ये उत्तरेस दमण ते दक्षिणेस करंजा असा साधारण 200 किलोमीटरचा प्रांत येत होता. त्यात दीव बेट आणि चौलही येत होतं. हा भाग त्यापूर्वी गुजरात आणि अहमदनगरच्या म्हणजे अहमदनगर निजामशाहीच्या राज्यात होता. या त्यांच्या प्रांताची राजधानी वसई होती. गुजरातच्या सुलतानाने मुघलांशी लढण्यासाठी मदत मागताना वसईचा ताबा पोर्तुगीजांना दिला आणि इथं पोर्तुगीजांनी आपला ताबा दीर्घकाळ ठेवला होता. वसईच्या किल्ल्याचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या मते मात्र या किल्ल्याचा असा गुजरातच्या सुलतानाशी थेट संबंध असल्याचा पुरावा सापडत नाही. वसईच्या किल्ल्याचा इतिहास सांगताना नेहमी हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असं सांगितलं जातं. तर मुळात वसईमध्ये पोर्तुगीज 20 जानेवारी 1536ला आले. पण त्याच्या अगोदरच भोंगळे राजांनी साधारणपणे 1194 म्हणजे साधारणपणे 12व्या शतकामध्ये भोंगळे राजांनी इथे छोटीशी एक गडी बांधली होती, ज्याला नागेश महातीर्थाची गडी किंवा भोंगळे राजाची गडी म्हणून ती प्रसिद्ध होती. पुढे गुजरातच्या सुलतानाचा एक सरदार म्हणूया ते मलिक तुघान हा काही काळ त्या ठिकाणी भोंगळे राजांचा पराभव करून किंवा तिकडे असलेल्या राज्यकर्त्यांचा पराभव करून राहिला आणि मग त्या मलिक तुघांचा पोर्तुगीजांनी पराभव करून आधीच असलेल्या गडीचा मोठा असा वसईचा किल्ला तयार केला. प्रदीर्घ म्हणजे 64 वर्ष या नगरीचं बांधकाम चालू झालंय. वसईचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इकडे उपलब्ध असलेले अवशेष, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरचे अवशेष भुईसपाट झालेले आहेत, पण वसई किल्ल्यामध्ये जवळपास 150हून अधिक वास्तू आजही सुस्थितीमध्ये आहेत. गुजरातच्या सुलतानाच्या काळात झालेलं थोडंफार बांधकाम पोर्तुगीजांच्या काळात वेगाने वाढलं. किल्ल्याला आतून बाहेरून रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामांना सुरुवात झाली. आतमध्ये बाले किल्ला, चर्च, इमारती, राहण्याच्या जागा, बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी असं बांधकाम पोर्तुगीजांनी वेगानं करायला सुरुवात केली. वसईच्या किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला आणि नैऋत्येला उल्हास नदी, ज्याला वसईची खाडी असंही म्हटलं जातं, आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला होता. तो सर्व भाग आता गाळाने भरलेला दिसून येतो. अशा प्रकारे जमिनीशी जोडलेला पण पाण्याने वेढलेला या किल्ल्यात पोर्तुगीजांनी एका शहरासारखी व्यवस्था तयार केली होती. त्यांनी 1536 पासून 1739 पर्यंत या किल्ल्यावर घट्ट पकड ठेवली आणि त्यानंतर तो मराठी साम्राज्यात सामील झाला. या किल्ल्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली याची भक्कम तटबंदी. या किल्ल्याला 2 दरवाजे असून यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेनं आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो. साओ सेबेस्टिओ, साओ पावलो, साओ पेद्रो, सेंट फ्रान्सिस झेवियर अशा प्रकारचे अनेक बुरुज या किल्ल्याच्या कोटाला आहेत. या किल्ल्यात 3 चर्च आहेत आणि जेसुइटांच्या अध्ययनासाठी कॉलेजही इथं होतं. आतमध्ये रस्ते आणि वस्त्यांची विशेष रचना केली होती. किल्ल्यातच एक तुरुंग आणि कोर्टही होतं.
या किल्ल्यात बाजारपेठ वसवण्यात आली होती, तसेच वज्रेश्वरी देवीचं मंदिरही आहे. पेशव्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर बुरुजांची नावं बदलण्यात आली. यशवंत, कल्याण, भवानी, मार्तंड, वेताळ, दर्या अशी या बुरुजांची नावं ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे वसई किल्ला हे बालेकिल्ल्याच्या भोवती वसलेलं एक शहरच तयार झालं होतं. पोर्तुगीजांच्या काळात या बालेकिल्ल्याला फोर्ट दे साओ सेबॅस्टिओ असं नाव होतं. ही जागा किल्ल्याच्या साधारण मध्यभागी आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या तटबंदीवर असलेल्या 10 बुरुजांद्वारे या किल्ल्याचं रक्षण होत होतं. हा किल्ला मिश्रदुर्ग प्रकारामध्ये येतो आणि साधारणपणे 110 एकरच्या परिसरामध्ये हा किल्ला व्यापक आहे. 1536 ते 1600 असं 64 वर्ष या नगरीला उभारण्यासाठी लागला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वसई किल्ल्यामध्ये असलेली नगर व्यवस्था. आजही वसई किल्ल्यातले उपलब्ध असलेले रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था. आज वसई किल्ल्यात एवढा पाऊस पडून पण कुठेतरी पाणी जमा झालंय किंवा या वास्तूमध्ये पाणी आहे हे आजच्या घडीलाही होत नाही. म्हणजे प्रॉपर नगर व्यवस्था 16व्या शतकातली वसई किल्ल्यात पाहायला मिळते. पश्चिम किनाऱ्यावर त्यावेळेस इंग्रजांबरोबर पोर्तुगीज अत्यंत बलवान आणि लढवय्या ताकद मानली जात होती. त्यांच्याशी सततचे खटके उडण्याची वेळ येतच होती. मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात पहिला मोठा तंटा 1719 साली मराठ्यांनी कल्याण जिंकल्यावर झाला. त्यानंतर 1737 साली मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकला आणि एक प्रकारे वसई मोहिमेला सुरुवातच झाली. 1739 साली वसई मराठ्यांनी ताब्यात घेतल्यावर मात्र या पोर्तुगीजांच्या उत्तर प्रांतातली सद्दी कमी झाली. वसईच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या चिमाजी अप्पांचं कौतुक पोर्तुगीजांनीच केलं. या मोहिमेमुळे आपण वसईचा प्रांतच गमावला नाही, तर तिथल्या लोकांचा विश्वास आणि राजकारणातलं स्थान गमावल्याची कबुलीही पोर्तुगीजांनी दिली होती. 26 मार्च 1737 ला ही मोहीम चालू होते आणि 16 मे 1739 ला ही मोहीम संपते. ज्याला आम्ही 3 वर्ष असं म्हणतो. ती तब्बल 27 महिन्याची मोहीम आहे. आणि या मोहिमेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मराठ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेला एक स्वार्थत्याग किंवा एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेली निष्ठा या मोहिमेत पाहायला मिळते. या मोहिमेमध्ये पेशव्यांचे जवळपास महत्त्वाचे सर्व सरदार सहभागी झालेले. राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, गंगाजी नाईक अंजूरकर, बाजी भीमराव रेटरेकर, शंकरजी केशव फडके, जवळपास आत्ताच जर तुम्ही सरदार म्हणून जर बघितले तर जवळ 301 नावं अशा मराठमोठ्या माणसाची पाहायला मिळतात. मराठ्यांनी या किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर 1739 पासून मराठा साम्राज्य असेपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत त्यांचंच राज्य होतं. यानंतर ब्रिटिशांच्या काळात याकडे फार लक्ष देण्यात आलं नाही. ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्रजांनी हा किल्ला भाडेतत्वाने कारखान्यासाठी दिला. मात्र त्यांच्या काळात त्याची पडझड सुरूच राहिली. ब्रिटिशांनी लिटिल वूड नावाच्या व्यक्तीला साखरेच्या कारखान्यासाठी हा किल्ला दिला. मात्र अपेक्षित पैसा न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या लिटिल वूडने किल्ल्यातले दगड विकून पैसे उभारायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत मोठी बांधकामं होत होती. याच बांधकामासाठी या किल्ल्याचे दगड वापरले गेले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि वसईचा इतिहास वाचण्यासाठी तुम्ही BBC मराठीच्या साईटलाही भेट देऊ शकता. BBC मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की भेट द्या, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.